गुंड आले आणि या दरवाजावर लाथ मारून आतच शिरले बघ. मी त्यांच्या मागे मागे धावत आले आणि त्यांना म्हटलं, ओ भाऊ ऐका, इथं पोरं शिकतात, शाळा आहे, काय करताय तुम्ही? तर मला असं दिलं दूर ढकलून. पाय पुरवायला जरा मुका मार लागलाय. कशाला मध्ये पडलीस मग? अगं मग काय शांत कशाला उठायला जाते? मग काय शांत बसू का? सांग बरं मला. हा, अगं तुम्ही पोरं या शाळेत शिकायला येता, नुसते शिकत नाही ग. तुम्ही माणूस म्हणून त्या सरांना मदत करायला निघालाय आणि मी तशीच शांत बसू? हा, बरं दिसतं का ते? पण तो गुंड आणखी काय म्हणाला माहितीये का शिवा? का आता ही शाळा बिळा सगळं बंद म्हणे आणि मला म्हणाला तुम्ही तर आता इथं दिसू पण नका. मी तर यांना नाही सोडत आता. शिवा शिवा ऐक जरा, ऐक, हे असे निर्णय घेऊन चालणार नाही. आपल्याला जरा विचार करून युक्ती करून काहीतरी करायचं. हो पण शांत मावशीला इथे नाही ठेवू शकत ना आपण. बरोबर. तुला कळते का? त्यांची व्यवस्था करावी लागेल. मी काय म्हणते आशू, आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो का? चालेल. हे बाई नाही नको, मी इथं ठीक आहे, इथं बरी आहे मी. अगं हे बघा, तुम्ही आमच्या घरी या, आउट हाऊस सुद्धा आहे, तिथे राहा तुम्ही आणि मदतीला आलाय असं सांगू ना आपण. अगं तू हे बघ, तू इथे सेफ नाहीये सगळं. अगं तरी पण तुझ्या घरी राहायचं असं बरं नाही वाटत बाई. अगं असं काय करतेस? हे बघ, तू चल, मी तुझं काही ऐकणार नाही. तुला तर माझं ऐकावं लागेल. बस झालं आता मला तुला मनवायला लावू नको. तू येतेस माझ्या घरी आणि सीताईचं म्हणशील तर मी सीताईला सांगते, घरच्यांना सगळं सांगते, ते ऐकतात माझं. हां चला शांता मावशी, तू शांत हो, आपण जातोय घरी. बरं दिसत नाही नाही. चला शांता मावशी, चला, आमच्यावर विश्वास ठेवा. चला चल ठीक आहे, चल. हा, ते जा. सावकाश. ये ऐक.